सत्ताधारी आमदारांना निधी देणं हे लोकशाही विरोधी कारस्थान आहे असंही ते म्हणाले। तुम्हाला निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या असं महायुती सरकारकडून सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। त्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडलाय। विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा। लोकशाही विरोधी असं कारस्थान। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या। म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकार। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहित नाही, पण कमिशन बाजी नक्की। तर संजय राऊतांनी विकास निधीचा लाच असा उल्लेख केल्यानंतर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काय म्हटलंय बघा। नवोदित आमदार असतो, जो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, कोणाला पोटसूळ उठलेला आहे। संजय राऊतांचा आरोप आहे। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं। पाचच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहित आहे का?